पुत्राची वार्ता शुभ ऐकी देवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. समचरण सरोजं सान्दलीलाम्बुदाभं, जगननेतपानं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा मनमन दुसरे चरण संताचिया. थोडं ट्रबल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मभयदां जड्डंधगारापः. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरुं पुण्डरीकाय धातुं निग्रही, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं, पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारोनी आता. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनी सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. काही नाही, महाराज येत आहेत. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र संभाजीनगरमध्ये या माडा कॉलनीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या म्हाडा कॉलनीतील मंडळीच्या सहकार्याने हरिभक्तपरायण विनायक बाबा आष्टेकर यांचे मार्गदर्शनाने नवनाथ बाबा आंधळे यांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील गाथ्याचं नेतृत्व आमचे माधव महाराजांना धन्यवाद. व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, प्रदीप महाराज, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सगळीच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात ते महाराष्ट्रातील एक नामवंत वक्ते. आपण जास्तीत जास्त जी टॉकीजवर ज्यांना पाहत राहता आणि वेगळ्या वेगळ्या कथा ज्यांच्या मुखातून ऐकत राहता ते आमचे हरिभक्तपरायण धर्माचार्य शेवाळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. सकाळी सेवा करून आले कीर्तनाची, आता कथा केली आणि म्हटले महाराज, मी म्हटलं दादा तुम्ही आराम करा. म्हटले नाही नाही, मी कीर्तनाला येणार आहे. माझा फायदा होता, तुम्ही आराम केले असते तर मी मोकळा चाललो असतो जरा, आहे का नाही. मग माझ्या फायद्यामुळे मी म्हटलं तुम्हाला आराम करा, पण ते म्हटले नाही मी येतो, आहे का नाही.
काही काय असं असतं का नाही, मोठे माणसं पुढं बसले की थोडं दडपण येतं, एरवी थोडं दडपून नेता येतं, असा फरक आहे का नाही. पण नाही, आम्ही एकदम जिवलग मित्र आहोत. दादा उपस्थित आहेत, दादांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचं रेल्वे क्रॉसिंग सारखे कामं असतात. एका पत्रिकेत आम्ही जवळपास रोज आहोत, पण त्यांचं श्रवण करायला असलं तर टी व्हीवर, आणि आम्हाला श्रवण असं लाईव्ह कीर्तन ऐकण्याच्या संध्या मिळत नाही. पण आज या म्हाडा कॉलनीमध्ये ही संधी आलेली आहे, म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आज बाबा उपस्थित आहेत, बाबांना बघितल्यावर अजून आनंद झाला बरं का. अण्णा, आमच्या गावात शेजारी गाव आहे महाराजांचं, आणि दोघांचं यांचे मुलगा जे आहेत त्यांनी 108 ज्ञानेश्वरीचे पारायण करून ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, आणि ब्रह्मगिरीच्या 4 महिने प्रदक्षिणाही केल्या, साधनाही आहे. आणि आज कीर्तन भागवत कथा याचा एकही रुपया दोघंही बाप लेकं घेत नाहीत. माझ्या जवळचे आहेत, पण मला काय अजून तशी इच्छा झाली नाही बरं का. आपण वाटेल परिसरात कोणीतरी आहे ना साधना करणार, आपण थोडं मागं राहू, आहे का नाही. म्हणून बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांना सुद्धा धन्यवाद देतो ज्यांच्यामुळं हा सेवेचा सुयोग आलेला आहे. तसंच आमच्या फडसाहेबांनी 3 वर्ष झाले आमचा फोन चालू राहतो. पण फडसाहेब म्हणजे कॉलनीची काळजी घेणारी माणसं आहेत. व इथल्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे, यायचे पैसे बी खर्च नाही झाले पाहिजे, सप्ताह बी झाला पाहिजे, म्हणून आमचं काही जुळून येत नव्हतं 2-3 वर्ष. नाही, जे आहे ते स्पष्ट आहे का नाही. पण यंदा अण्णांनी मध्यस्थी केली आणि तुमच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे कार्यकर्ते कसे असावे तर फडसाहेबासारखे असावे. शहरातला आहे, मुबलक आहे म्हणून आपण जे म्हणलं तर देऊ असं अजिबात नाही. 3 वर्ष चालली आमची सोयरी, या वर्षी फायनल झाली हो विवाहाची तारीख, आहे का नाही. विठाला म्हणून अण्णा आहेत, फडसाहेब आहेत, आणि आज आवर्जून माझे दुसरे मित्र मी ज्यांना बोलवलं, बरेच दिवस झाले भेट नाही, आमचे हरिभक्त परायण युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज शिंदे. काय भाग्य आज बघा बरं, एक कीर्तनकार आणायला एवढा त्रास, आज 3-3 कीर्तनकार, 4-4 कीर्तनकार कीर्तनाला आहेत, आहे का. पुन्हा एकदा सर्वांच्या त्यांनी विनम्र अभिवादन. गावाकडची ओळखीची बरीचशी मंडळी आहे, आल्या आल्या आम्ही ज्यांच्याकडे थांबलो आणि ज्यांच्या गावाला मी कीर्तन केलं बरं का माधव बाबा, आणि ज्यांनी एकट्यानेच माझं सौजन्य घेतलं होतं गावात, ते आपल्याच कॉलनीत राहणारे आमचे गणेश सर पोलीस साहेब. हे चोपदार म्हणत होते, महाराज चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो. म्हणलं मी आज पोलीस संरक्षणात येणार आहे, तुम्ही पुढं व्हा, आहे का नाही. लक्षात ठेवा. म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करतात. देवा, तुझी कथा करत असताना, गात असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो, कैसे राहो. तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गातानेही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा, हरीण माहिती आहे सर्वांना, हरीण माहिती हो, नाही काहीतरी बोलत चला, म्हणजे मी पुढं चालेल जरा. हरीण माहिती आहे सर्वांना, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, हे का. ते हरीण नाही, जंगलामध्ये हरीण असतं. पारध्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य असतं आणि तो झाडावर बसून बीन वाजवत राहतो, आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बीन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काही दोष नसताना तू मला मारलं याच्याबद्दल आता माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे,
तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना कांगणे महाराज हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला एवढा विसर पडला पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेल्या शापास निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडी जनधन माता पिता नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. त्याला या देहाचा सुद्धा विसर बिन ऐकत असताना पडला. मला कीर्तन ऐकताना निदान मोबाईलचा तरी विसर पडावा, बरोबर आहे ना, एवढा तरी विसर मला पडावा. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना, कासवीनीला स्तन नसतात बरं का. कोणी म्हणाल कासवीनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूध पाजत नाही. कोणी म्हणाल पिलाला जर दूध मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर, तर महाराज म्हणले कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटे अंग संगे. कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर त्या पिलाची पुष्टी होत असते. ते पिलू जगत राहतं. नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पिलू जगतं. महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. पण दोघं एकमेकाकडे जेव्हा पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढे एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. महाराज म्हणतात माझं मन भजन करताना तेवढं एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राव माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं. प्रेम नजरेतून कळत असता. मग काही माणसं म्हणतात तू अशा नजरेने काय पाहता. प्रेम नजरेतून कळतं ना. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से. लक्षात ठेवा. पहिला इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. कीर्तन करून कथा करून माणसं कीर्तनाला आले ती आवडीची माणसं आहेत. मला विठाला नजरेतून कळत असतं. प्रेम बोलण्यातून कळत असतं, बरोबर आहे ना. आवाजाचा टोन बदलला की प्रेमाची भाषा बदलून जाते. एखादा आमच्याकडे पाहिलं जय हरी महाराज जय हरी जय हरी समजावं प्रेम आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय रे समजावं ही वैतागलेला आहे. शिवी देता येत नाही म्हणून जे हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे. टोन बदलला तरी अर्थ बदलतो. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. सोच बदलो सितारे थोड़ा करण्याचा आवाज कमी करा दादा. सोच बदलो सितारे बदल जाएंगे. कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही नावेचा मार्ग बदला. दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात ना शेवाळे बाबा. मी असं ऐकलं दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टिकोनाचं नाही. त्यांना कळलं त्यांना धन्यवाद. तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे पण डोळ्याने चांगलंच दिसलं पाहिजे हे ऑपरेशन अजून तयार झालेलं नाही. विठाला विठाला तुझ्या काश्मीन आपल्या पिलाकडं आणि पिलू आपल्या आईकडे जेवढं थोडा आवाज द्या दादा. जेवढं एकाग्र माझा आवाज बसलेला आहे तुमचा साऊंड चांगला आहे फक्त थोडा वाढवा. महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. त्यासाठी आम्हाला पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबारायाच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला मग त्याला काही शिंग फुटतात का शेपूट येते अजिबात नाही. परमार्थात आल्यानंतर त्याला शिंगही फुटत नाही आणि शेपूटही येत नाही. मग त्याच्या मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेली असतात. हा बरोबर आहे. एखादी घालून जाऊ
तिसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तू मन हे मीची करी, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुझं मन पहिल्यांदा मला अर्पण कर. मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथ ऊर्ध्व न संशया. विठाला विठाला मन पहिल्यांदा मला अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. बरं का, लक्ष देऊन ऐका. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मे मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम सत्तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल ताता येता न लगे वेळ, ताता येता न लगे वेळ, ताता येता न लगे वेळ. बहुत चंचल ताता येता न लगे वेळ, ताता येता न लगे वेळ, ताता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे महाराज म्हणले बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं थोडा आवाज मोकळा करा दादा, थोडासा वाढवा. हॅलो 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 हॅलो. बहुत चंचल चपल वाढवा, आवाज वाढवा. हॅलो हॅलो हॅलो. हां हॅलो. 1 पॉइंट इको राहू दे याला. विठाला विठाला महाराज म्हणले या मनाला कुठे जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर दुसरं कशालाच नाही. या म्हणून म्हणतात ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. महाराज ए मन बडा चंचल है. महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना. या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काही नाही. इथून पुण्याला जायला बसनं जायचं असेल तर किती तास लागतात बोला. अंदाजे सांगा, मी काही फाशी देणार नाही तुम्हाला. थोडं कमी जास्त 4-5 तास लागतात, बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 5 तास, आमच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास. आणि विमानाची व्यवस्था असती तर पुण्याला जायला
20 मिनिट. पण इथून पुण्याला जायला विमान नाही हा, मुंबईला आहे, पुण्याला जायला नाही. पण इथून पुण्याला जायला विमानाची व्यवस्था होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय, आम्ही टिकेत वेळ घालवणार नाही. विठाला विठाला. पुण्याला जायला विमानाची व्यवस्था असती तर 20 मिनिटाचा वेळ लागला असता. जोगदंड साहेब, मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे बोला? अहो, पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून आलं, बरोबर आहे ना? मन कीर्तनात जरी बसलेलं आहे असलं माय हो तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडी निघाले पण झटका द्यायचा विसरला, अख्खं कीर्तन झटक्यात घाल, बरोबर आहे ना? हा मनाचा स्वभाव आहे. इथं कीर्तनात जरी बसले असले माणसं शांत बसत नाही. त्या मॅटला छिद्र तरी पाडतील, एखाद्याला चिमटा तरी काढतील, ह्या बाया शेजारणीची साडी तरी पाहतील. माय सूट चांगलं आहे हो, तू दुकानात काऊन कामाला नाही राहिली? हा मनाचा स्वभाव आहे बरं का. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही ना, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादं म्हणलं काय करायला, तो म्हणतो पेरायचंय उद्या, वल कुठपर्यंत गेली बघतोय, हागताही खोडी चळ न मोडी काढी. बाथरूम मध्ये जर मन शांत राहिलं असतं तर बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसले नसते आपल्याला. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही म्हणून स्वप्न पडतं. अहो, ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत पण मनाची क्रिया चालू आहे ना. ज्या अर्थी मनाची क्रिया चालू आहे त्या अर्थी स्वप्न आहे. मग मनाची क्रिया जर चालू नसती तर स्वप्न कसं पडलं असतं बोला? महाराज म्हणले, याच्या एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. देवा, ही मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही बोलतो. मनू राजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा मन आहे. लक्ष घेऊन आहे का बरं का? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं आहे मन. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून म्हणतात ना, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सांगा, तुला इंद्रियाला वर घालायचे विठाला. महाराज म्हणले, हे मन ऐकायला तयार होत नाही. काय काय करी तो या मना, करुण त्याची करी विवंचना, काय काय करी करुण त्याची करी विवंचना,
या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. मन करायचं नाही ते नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. बा गप्पा मारायला लागली तर रात्र कशी निघून जाते कळतही नाही. आणि कीर्तन 10 मिनिटं लेट सुटलं फड भावाला परेशान. कशाला आणलं होतं त्याला? मनाचा स्वभाव आहे हा. बरोबर आहे ना? जे करायचं ते करत नाही. महाराज म्हणले अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस. महाराजांचं नाव काय? चौरे बाबा. अमृत जयास पिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा लादली व सुधा व कथा लोके व काचप मनीर महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधा अमृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे. ऐका बरं का, सुधा अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे दिव्यजीवी बनवतं. सुधा अमृत हे अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं. ही नामामृतामधली ताकद आहे. म्हणून गोड तुझे रूप गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम माझा विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम नाम किती गोड गोड तुझे नाम. महाराज म्हणजे त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूपही गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना. महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, एवढा सज्जनपणाचं आव्हान चांगलं आहे का? वकिलाला कायदे माहीत असावे. वकील साहेब, वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अटकू नये. बरोबर आहे ना? माहिती असणं काय आहे? अहो कडूच आहे ना ते. तोंड वाकडं करतात, डोळे लावतात, थुकत बाहेर येतात, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. अनुमान प्रमाण माधव बाबा यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी आहे का? जिथं जिथं धोरणी करायला आहे तिथं काही पेटलेलं असावं, अनुमान प्रमाण आहे ना. एवढं तोंड वाकडं होतं म्हणल्यावर ते कडूच असलं पाहिजे. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस गणेश साहेब आणि बायकोलाच झाकणभर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. आमच्या गावचं एक दवाखान्यात ऍडमिट केलं इथं संभाजीनगरला. आमच्या गावात घडलेलं बरं का, सगळं आमच्या गावातच घडतं. विठाला विठाला गावात झाला इथं संभाजीनगरला ऍडमिट केलं. मग मी भेटायला आलो. म्हणलं भल्या माणसा, आमच्या इकडेच भाषा बोललो त्याला. अरे म्हणलं भल्या माणसा, या दारूनं तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी बंद कर. तो म्हणे असं काही बी बोलू नका महाराज, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. म्हणे काय सांगणार आहे अशा माणसाला. बोला मी विषय विषयाचा पडी फाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय येतो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषय सुखामुळं गोड वाटतं. हे गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. ऐका, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. सप्ताह जरी असलं तर कॉलनीतल्या सगळ्यांना बरं वाटतं असं समजू नका. आणि सगळ्यांना बरं वाटलं असतं तर जागा शिल्लक राहिली नसती. बरोबर आहे ना? सगळ्यांना बरं वाटलं असतं तर जागा रिकामी राहिली असती का? नाही. याचा दोष काय? अंगात काहीतरी पाप आहे. अंगात काहीतरी पाप आहे म्हणून भजन आवडत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो वाह वाह, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे. भूषण से
सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे, देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल आर न गेला क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या, नाही तरी गेला जन्म वाया. हरि नाम नाही तो जीना क्या, हरि विन जन्म नरकची पहिला. हे माचा पाहुणा प्राणी होय, भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ नाही. महाराज म्हणले गोड आहे ते, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाचे बघून घे सावडी, मूर्ती अशा त्या रांगोळ काढली पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूजा, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची भक्ती तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आकाशा पांडुरंगाची, कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंग. भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, आणि एकदम नाही लागणार, हळूहळू डाळे डाळे तेतुलेनी येते वेळ. महाराज म्हणजे एकदम नाही होणार. मग हे मन आपलं देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा रया किंवा तया. महाराज म्हणले या मनाला देवाकडे आणलं पाहिजे, पण महाराज हे मन देवाकडे येत नाही. मग काय येत नाही? अनादी कालापासून विषयाचे संस्कार मनावर आहेत, म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं बंधन आवडत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. विठाला महाराज म्हणले या मनाला अनादी कालापासून विषयाचे संस्कार आहे. महाराज लक्ष देऊन आहे का, अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून आपण विषय भोगत आलेलो आहे ना, मग आपल्याला भजन कसं काय आवडणार? स्वभावच नाही तो आपला, तर ते आवडणार कसं आहे? विषयाचे संस्कार आपल्यावर लहानपणापासून आहे का नाही? बाबा शेवाळे बाबा, वर्षाचं लेकरू असतं बघा, एका वर्षाचं, कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं फेकती, तुला मामाची पोरगी बायको करायची, दम धर, मोठं होऊ दे ना जरासा. कोणाची करायची, कुठून आणायची, तो सांगायचं काम पडणार आहे का? लहानपणापासून संस्कार आहे बायकोची. भावाची पोरगी आली ही तुही बायको, शेजाऱ्याची पोरगी आली ही तुही बायको, गल्लीतली पोरगी दिसली ही तुला बायको करायची. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण? आईनं. करून कोण द्यायला लावली? आईनं. मग त्याला बायको नाही आवडणार तर आवडणार काय?
लहानपणापासून जर तेच संस्कार आहे लेकरावर तर त्याला विषय नाही आवडणार तर आवडणार काय? हे काय ना आपल्या पोरावर संस्कार टाकले, हा देह नाशिवंत पाळण्याची दोरी ओढत असताना एका आईनं आपल्या पोराला संस्कार दिले, बाळा हा नाशिवंत देह आहे, नाशिवंत देह जाणार मार आयुष्य खातो काळ सावधान. बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. अरे कातड आहे म्हणून माणसाजवळ बसलेले आहे. ते कातड गेलं ना कोणी कोणाजवळ बसणार सुद्धा नाही. वरी चर्म घातले रे आत कुर्मी कीटकाचा सांग, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांध, स्मरी त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. हे संस्कार लहानपणापासून आपल्या लेकराला दिले. हे काय न संस्कार दिले आपल्या लेकराला, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला ही श्रींची इच्छा. म्हणजे शिवाजी महाराजांची नाही. शिवाजी महाराजाला काय माहित होतं हो स्वराज्याची गरज आहे म्हणून. सोपान महाराजाला काय माहित होतं हो कीर्तनकार व्हायचं. शिवाडे महाराजाला काय माहित होतं हो तुम्ही संप्रदायात आलो पाहिजे. हे आमच्या बापाला माहित होतं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे. जिजाऊ आईसाहेबांना ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. आणि ते जर झाले तर उद्याची 12 जानेवारी लोक आनंदानं माझ्या नावानं साजरी करतील. कुणाचा जन्म काय देऊन गेला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही महाराज. पण हे स्वराज्य जरी मिळाला असेल तर उपकार माँसाहेबांचे. लक्षात ठेवा बरं का, हे उपकार माँसाहेबांचे, जिजाऊबाई साहेबांचे. लहानपणापासून लेकराला घडवलं तसे संस्कार टाकले ना. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर फायदा नाही. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर कुठे विल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. नाही कळलं? विठाला विठाला. लहानपणापासून लेकरावर हे संस्कार दिले ना, आपल्या लेकरांवर आपण लहानपणापासून संस्कार हे संसाराचेच टाकलेले आहे. मग संसार आवडणार नाही आपल्याला तर काय आवडणार आहे? चला बोला. अहो आपली उत्पत्ती संसारातून झालेली आहे. मग आपल्याला आवडणार दुसरं काय? संसारच आवडणार आहे ना. मग महाराज हे संसारातलं मन देवाकडे आणायचं. मग आता लेकरं बाळ विहिरीत ढकलून द्यायचे? अजिबात नाही. आसोनी संसारी बोला जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी, बाह्या सदा संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, देका गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जसं पक्षी येतात आपल्या अंगणातले दाणे टिपून उडून जातात, तिथं मुक्कामाला थांबतात का? बोला. गुंतून राहतात का? बोला ना. गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं? विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कोणीकडे गेलं पाहिजे महाराज. हा, आणि हे गुंतून राहतच नाहीत ना, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी. संसारिक माणसानं असं राहिलं पाहिजे. ना जग छोडो ना हरी बोलो. एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे, ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में. पाण्यात जसं कमळ राहतं, आलिप्त कमळ जळी जैसे. संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे.
जाऊ द्या, सोपं करून सांगू का माया हो? संसारात कसं राहावं माहिती आहे का? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं काकू. दह्यात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का? बोला ना माया हो. तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल मायाला, आहे का? तशा तेव्हा दह्यातला केश काढायला कष्ट लागत नाही. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला अन्ना दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही? त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात महाराज. असं तो क्लीन होऊन बाहेर येतो बा, एकदम क्लीन होऊन. कळत पण नाही हा दह्यात होता म्हणून. अपराधी नाहीच. विठाला विठाला. दह्यात लक्ष देऊन ऐका, दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. धरलं की असं अलगद बाहेर यावं. दही बी लागलेलं नसावं. पण माणसं संसारात तसे राहत नाही. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळतंय ना तुम्हाला? वाळलेल्या ज्वारीतला भाकरीचा केस सुटून येतो का तुटून येतो? तुटून. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा सुटून का तुटून? अर्धा तुटतो पण अर्धा भेलीला राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्या लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले भेलीला सोडतच नाही ना तो. बरोबर आहे का नाही? माणसानं अलगद बाहेर आलं पाहिजे. आता या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. शाने माणसं भाकरीवर पाणी मारतात आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते. भाकर नरम झाली की केस धरायचा काढायचा तुटतही नाही आणि कष्टही होत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम इकडं आणाल तर ते तुटून जाईल. एकदम नाही जमणार, एकदम जमणार नाही. मग जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन बाळापूर वरून बे कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की पिसादेवी वरून पण कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की करमाड वरून बी कीर्तनाला येतं. हळूहळू धाळे धाळे. लक्षात ठेवा. मग या मनाला आपण देवाकडे आणायचं. हे पहिलं. विषयाच्या संस्कारामुळे येत नाही हे पहिलं कारण. मग देवाला विनंती करावं लागेल. देवा माझे, बोला, देवा माझे मन लागो तुझे चरणे, संसार व्यसने पडोने दे. ही विनंती पण त्यालाच करावं लागेल ना. हे आपल्याच्यान होणार नाही. महाराज म्हणले जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो, देवाशी बोलायचं असेल तर मन लागतं. फोनवर बोलायला धन लागतं, देवाला बोलायला मन लागतं. मनानेच मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनावरच सर्व काही आहे ना महाराज. मनावरच सर्व काही आहे. म्हणून देवाला सांगा, देवा हे मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मनाला बंधन नको आहेत. आज परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. बाय बंधन आहेत ना. हे बंधन नाही. खरं तर याच्यात जीवाचं कल्याण आहे. पण अज्ञानामुळं ते बंधनं वाटतात. हे बघा, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये. आणि ती माळ घालावीच लागेल ना. काही म्हणतात आमची मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. बरोबर आहे. एखादी बाई म्हणली मी सर्व करते, तुमचे कपडे धुते, भांडे धुते, फरशी पुसते, जेवणाची सगळी व्यवस्था करते, अण्णा फक्त मंगळसूत्र घालणार नाही. तिला मान्यता नाही. लक्षात ठेवा बरं का. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. माझ्या समोर पंढरपूरला एक माणूस गंध विकत घेत होता. स्टँडर्ड माणूस होता. गंध विकत घेत होता आणि गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे, का याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, ओ ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला अजून गंमत सांगू का? तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल. एवढी ताकद या गंधामध्ये आहे. नका जाऊ तया गावा. बरोबर आहे ना. ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेने. वायफट नाही, त्याला प्रमाण आहेत. विठाला विठाला. मनाला अज्ञानामुळे हे बंधनं वाटत असतात ना. मग मनाला बंधनं आवडत नाही. आज कुणालाच बंधनं नको आहे. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगता येईल कोणाला? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे?
का खाते वाटपाचा वाद आहे का आरक्षणाचा मुद्दा दोघीकडे आहे? अजिबात नाही महाराज. त्यांचा वाद होण्याचं कारण काय? सोपं कारण आहे. सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. बस एवढाच आहे त्यांचा वाद, एवढाच आहे. बरोबर आहे ना? बाकी काहीच वाद नाही महाराज. असं आहे का नाही? हे बघा, बायांचा थोडासा प्रॉब्लेम आहे शेवाळे महाराज. त्या सून झाल्या तर त्याला सासू चांगली भेटत नाही. पहा, त्या सून झाल्या तर त्याला सासू चांगली भेटत नाही. त्या सासू झाल्या की त्याला सून चांगली भेटत नाही. लक्षात आहे बरं का? त्या सासू झाल्या की त्यांना सून चांगली भेटत नाही. बरं, त्या सासू झाल्या, सून झाल्या तर त्याला भाऊजई चांगली भेटत नाही. त्या भाऊजई झाल्या तर त्याला नणंद चांगली भेटत नाही. राहायला सगळं चांगलं भेटलं तर कामवाली चांगली भेटत नाही. कारण सगळं काही चांगलं भेटलं, राहायला प्रश्न नवऱ्याचा, तो कुणालाच चांगला भेटत नाही. छोटासा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्याचा, बाकी काही प्रॉब्लेम नाही महाराज. बिठाला सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. म्हणून लग्नाच्या अगोदर पोरी, माझ्याकडे लक्ष द्या, लग्नाच्या अगोदर पोरी बापाला म्हणतात, पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय, माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य असतील तर मी त्याच्याबरोबर लग्न करणार. मग त्याला फोन करणार, नाही तर त्यांना दोघांना बसायला एक खोली देतात आणि बोला म्हणतात तुम्ही एकमेकांना. तुम्ही एवढे भाग्यवान नव्हते बाबा. आम्ही भाग्यवान माणसं आहे. अगोदर बोलायला भेटतं, प्री वेडिंग शूटला भेटतं, फिरवायला भेटतं, थोडं फार राहिलेलं असतं बघा. त्याच्यासाठी लग्न करावं लागतं, एवढाच विषय आहे तो. लक्ष देऊ नये का? मग ती पहिल्यांदा फोन करून म्हणणार, हॅलो, माझी पहिली अट, मी तुझ्या बरोबर लग्न करते पण मी खेड्यात राहणार नाही, मला माडा कॉलनीत न्यावं लागेल. बरोबर आहे? माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही. खेड्यात का राहणार नाही? ऐका, खेड्यात एकमेकाच्या लाईफ मध्ये लोक इंटरफेअर करतात, बंधनात राहावं लागतं. आणि शहरात मोकळं जगता येतं बिनधास्त. म्हणून बरोबर आहे, एवढाच अर्थ येतो. मला खेड्यात राहायचं नाही. दुसरी गोष्ट, मी शेतात जाणार नाही. बरोबर का? पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. बरोबर आहे ना? पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. मग शेती कशाला पाहिजे? प्रश्न आहे, शेती कशाला पाहिजे? असं आहे का नाही महाराज? आज पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे, वाघ शेंद्री. असं कसं मिळालं सांग बरं? तुझी दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन. माझे एक मित्र आहेत, जज आहेत आमच्या शेनगावला, तुम्ही पण वकील आहेत. आज 60% डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे आहेत. ही रियालिटी आहे. आज 60 हे पोलीस आहेत, यांना बी संपर्क येत असेल. 60% एका मेसेजमुळे संसार तुटलेले दिसतील तुम्हाला. लक्षात ठेवा बरं का? आज महाराज ते काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो, असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे. सगळी ईडीची. अहो, एक टिंब रिकामं राहत नाही होते. एक टिंब. एखाद्या पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं. बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल, डॉक्टरला फोन लावा बरं. तिने मोबाईल घेतला, म्हणे याचं लॉक सांगा. बरं वाटायला म्हणे, आता राहू दे. कळलं त्यांना, धन्यवाद. बाकी त्यांनी परसाद घेतल्या शोधावून होता. विठाला कंपनीचे फोन कॉल मेसेज जास्त जर यायला लागले तर आपण त्यांना फोन करतो, डू नॉट डिस्टर्ब. मला तुमच्या कंपनीचा फोन मेसेज आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होतंय मला. का? प्रत्येकाला ज्याची त्याची लाईफ जगायची आहे. बंधन आज कुणालाच आवडत नाही महाराज, म्हणून देवाकडे यायला घाबरता. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? पण एखाद्याच्या कपाळात गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. त्यांच्या गंधाकडे काय पाहता? आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. एवढे इमानदार माणसं आहे.
मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत राहणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. मंदिरात सूचना असतात, शांतता राखा. त्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. महाराज, माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो माधव बाबा, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस आखी लावत नाही, वन टाइम नाही. किती गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्या ठेवतो, अशी भिंतीला उभी करून. बरोबर आहे. ती हातावर जर पडली तर तो परत पुडीत घालतो. हा इतिहास त्या एकट्यालाच माहीत, फक्त बाथरूम मधला. बरोबर आहे. बरं, ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो, पण अर्धी पुडी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो, अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात आणतो. वाघ उद्याचा विचार करत नाही. महाराज, लक्षात ठेवा, स्वभाव आहे माणसाचा हा. विठाळा विठाळा. मन एकदा देवाकडे गेलं की देव पहावया गेलो, बोला तेथे देवाची ओढी ठेलो. लालसावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. आता कुठे धावे मन तुमचे चरण, देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला. देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. कानोपात्र एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली, पुन्हा माघारी आली नाही. म्हणून मन देवाकडे जायला घाबरतं. महाराज म्हणले, देवा, माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. ऐका बरं का. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही भवा तारे दातारा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू. ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. पण तुझी कथा करत असताना, गात असताना मी विनंती करतोय तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. पुत्राची वार पावता, पुत्राची वारता, पुत्राची वार पावता, पुत्राची वारता, पुत्राची
जोरदार वा. महाराज म्हणजे पुत्राची वार्ता. तुम्ही दुसरं म्हणलं असतं तर आपण तिथूनही सुरू केला असता, काही प्रॉब्लेम नाही बरं का. शुभ ऐकी जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. हा, ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे काकू? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आता आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. माहेरच आई आहे म्हणून म्हणतात, नाही तर घर तर इकडं पण आहे ना. घर इकडे आहे आणि इकडे, याला सासर आणि याला माहेर का? इथं सासू म्हणून सासर आणि तिकडं माय म्हणून माहेर. माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. एखाद्यानं म्हणलं ना प्रेम म्हणजे काय, तर आईकडे बोट करा. प्रेम म्हणजे आई, बस. याच्या पुढे व्याख्याच नाही. प्रेम म्हणजे आई, याच्या पुढे व्याख्या नाही. मी सांगेल तुम्हाला, या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही आहे. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही. म्हणून भारताचे पंतप्रधान निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? बोला, आईचं दर्शन घ्यायचे. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण तरी सुद्धा पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा. महाराज म्हणले ऐसी कळवळ्याची जाती करीला भावे न प्रीती. ऐका, पण अजून एक सांगेल मी तुम्हाला, भारताचे पंतप्रधान जरी असले तर गेलेल्या आईला आणता येत नाही. गेलेली सत्ता पुन्हा आणतील, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर मां नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं, माँ नहीं मिलती. पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और अपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना इतभर पोट कापून मुलाला जन्माला घालणारी फक्त जगाच्या पाठीवर आई आहे, जी स्वतःचं उदर कापायला सुद्धा मागे हटत नाही. महाराज स्वतःच्या सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही बाळाला जन्म देताना. तिला माहिती आहे मी बाळाला जन्म दिलं की माझं सौंदर्य कमी होणार आहे, पण ती सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही आणि त्या लेकराला जन्माला घालते. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा, संत आणि आई याच्यात फारसा फरक नाही. एक जर पॉइंट सोडा, वीक पॉइंट एक फक्त, आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढा जर सोडला स्वार्थ, तर आईमध्ये आणि संतामध्ये फरक नाही. म्हणून आईची उपमा सारखी पहिल्यांदा दिलेली आहे. मोदी साहेबांना महिला विधेयक पास केलं, आमच्या साधू संतांना कधीच पास केलं. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अरे ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता बोला सीता, राम राधे श्याम लक्ष्मी नारायण. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर. धन्य माता बोला, मग पिता. पिता असल्यामुळे जरा मागे ठेवला, धन्य माता मग पिता. बरोबर आहे का नाही? कुळी कन्या मग पुत्र. प्राधान्य पहिलं स्त्रीला आहे ना. लक्षात ठेवा महाराज, या महिलांना 8 दिवसातून 4 उपवास असतात, पण शेवाळे बाबा यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी यांनी धरलेला उपवास. एक 2-3 उपवास जर सोडले महिलांचे, एक संक्रांत, ते करवा चौथ आणि अजून एखादा, माझ्या दृष्टीनं हे 2-3 उपवास जर सोडले तर महिलाचा एकही उपवास स्वतःसाठी नाही. तिचा प्रत्येक उपवास आपल्या लेकरासाठी असतो. मला प्रत्येक, त्या देवासोबत जर भांडत असेल ना, स्वतःला काही मिळावं म्हणून भांडतच नाही, आपल्या लेकराला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून देवासोबत तिचं भांडण असतं. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोण असेल तर त्याचं नाव आई आहे. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील,
गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुणावगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. न पाहता आपल्या जन्माच्या अगोदर जी प्रेम करणारी एक व्यक्ती आहे तिचं नाव आई आहे महाराज. लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. महाराज म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा यानी कि फोटो, प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. नसल कळत परमार्थाची भाषा, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. संन्यास घेतला ना संन्यास तर त्यानं देवाची पूजा नाही केली तरी त्याला माफी आहे. संन्यास घेतलेल्या माणसानं देवाची पूजा जरी नाही केली तर त्याला माफी आहे. त्यानं देवाचं दर्शन नाही घेतलं तरी त्याला माफी आहे. पण संन्याशाला सुद्धा आईचं दर्शन घ्यावं लागतं. हा धर्माचार्य शिष्टाचार्य आपला. म्हणून म्हणतात ना, सबसे बडी है सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सकता कोई कह दे. क्या होती है माँ आखिर, माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. महाराज जरी असलो ना, मी आता कधी बी रात्री 2ला 3ला 4ला घरी जातो आणि दरवाजा वाजवतो. पहिलं दरवाजा उघडल्यावर पाहिल्याबरोबर आई असते, ज्याचा अर्थ बायको आगाऊ आहे नाही. पण लेकराची हाक बायकोपेक्षा आईला लवकर जाते. विठाला विठाला. पांडुरंगाला सुद्धा आईच्या भूमिकेत आळवतात. धाव घाली आई आता पहातीस काय. त्याला आई म्हणतात ना. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज पांडुरंगाला आई म्हणून संबोधतात कारण आईचं अंतकरण लवकर हळवं असतं ना, लवकर लेकराला जवळ करणारं असतं. म्हणून आपण लेकरू व्हावं आणि देवाला आई करावं, त्याच्यानंतर देव लवकर प्रसन्न होत असतो. लक्षात ठेवा. मग गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. संत सुद्धा अवगुण्याला जवळ घेतात. जे खळांची खळ आहे ना त्याला जवळ, बुद्धीचा पालट यांच्या व्हावा. लक्षात ठेवा. अगोदर माणसं प्रेम करतात कुणावर, सप्त्यात पहिल्यांदा नमस्कार कुणाला असतो? सज्जनाला. दुर्जनाम प्रथमम वंदे सज्जनाम तदनंतरम. बरोबर आहे ना. आगाऊ माणसाला जास्त मान द्यावा लागत असतो. का? त्यानं काही बिघडून देऊ नये म्हणून, एवढाच अर्थ असतो. तसं आई चांगल्या पोराला लवकर जवळ घेत नाही. जे आगाऊ आहे त्याला जवळ जास्त घेते. एक पोरगा 10वीला नापास झालं. नापास झाल्यावर रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला? कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर? तो म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरगा म्हणे पप्पा. त्याची आई म्हणे त्याच्याकडे मी पाहते, त्यांच्याकडे मी बघते, तू जेवण कर. आणि आईनं आपलं ते घाबरत जेवत बसलं. आईनं मार्क मेमो प्रगती पुस्तक मार्क लिस्ट घेतली आणि टेबलवर ठेवली. बाप बाहेरून आला, टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली, तळपायाची एक मस्तका लागली. कुठे ते नालायक? पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे एवढे पैसे खर्चायला दिले आणि 4 विषयात नापास. इंग्रजी लालेश, इतिहास लालेश, भूमिती लालेश, विज्ञान लालेश. कुठे ते नालायक? बोलव त्याला माझ्याकडे. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झाले. माझं पोरग एकाच विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही. याला आई म्हणतात महाराज, अरे नापास झालेले जर एवढ्या आनंदानं स्वीकारते तर तिचं पोरग मेरिट आल्यावर ही बातमी जर तिला कळाली तर तिला किती आनंद होईल. बरं का.
बा महाराज हरियाणाचा काय तो भालाफेक मध्ये पहिला आलेला धीरज चोप्रा आहे का तो ऑलिम्पिक मध्ये खेळायला गेला जगाच्या पाठीवर आणि ऐका बरं का पहिलं गोल्ड मेडल त्या नीरज चोप्राने आपल्याला मिळवून दिलं. ही बातमी जेव्हा त्याच्या आईला कळाली असेल तेव्हा त्याच्या आईला किती आनंद झाला असेल. अरे माझं पोरग भारतासाठी खेळायला गेलं 140 करोड जनतेचा प्रतिनिधी म्हणून गेलं आणि 140 करोड जनतेची मान अभिमानानं उंचवावी म्हणून गोल्ड मेडल घेऊन आलं. या जगातले सगळे सुख तिच्या पायाजवळ असतील. तिला जेवढा आनंद झाला पोराने गोल्ड मेडल मिळवल्यानंतर महाराज म्हणतात तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहे ओ माझे तैसे राहो माझे तैसे राहो माझे तैसे सोडून देते का व्होल्टेज कमी पडतं. विठाला विठाला महाराज म्हणले तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गाताने मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. महाराजजी कथा एक तो घडीची होतीये नाही तो हृदय के कड़ीची होती. बरोबर आहे. माणसाचं बोलणं एक तर घडीवर असतं नाही तर हृदयाच्या कडीवर असतं. बरोबर आहे ना. प्रसन्न असलं पाहिजे माणसानं. कीर्तनात कंटाळवानं असं पडकं तोंड घेऊन बसू नये. बरोबर फ्रेश बसलं पाहिजे. बरं इथं टेन्शन घेऊन बसायचं मग घालवाय जातं कुठं. टेन्शन घालवायला इथं येतं ना. मग इथं टेन्शन घेऊन बसायचं म्हणलं मग घालवायला जायचं तरी कुठं आपण. बरोबर आहे. फ्रेश असलं पाहिजे. भजन ते ओंगळवान नरका जाणे चुकेना प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. म्हणून काही माणसं म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता आए कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली
प्रेमात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही, है ना. वेदशास्त्र संपन्न आहे पण मन निर्मळ नाही. बघा अण्णा, कदाचित माणसाला वेद वाचता नाही आली तरी चालतील पण वेदना वाचता याव्यात. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. हाँ, चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, आचरण भगवान तक ले जाता है. विठाला विठाला गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. गाता ऐकता हरिगुण एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. हा, रामायण ऐकत आहात, कदाचित प्रसंग झाला असेल नसेल मला ज्ञात नाही, पण अभंगाला अनुसरून आहे. रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आले. आता वेळ कमी असल्यामुळं पटकन मेलं, त्या वेळ कमी राहिला आपल्याला, आणि लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ऐका, ज्यानं जशी जशी कामगिरी केली, अधिकार परत पे तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण आथपासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र प्रभू रामचंद्राने काही दिलं नाही. ऐका, सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, देवा हो, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, लंकेचा शोध घेतला, ऐका मला येऊन पहिल्यांदा भेटले, एवढं काही केलं सर्व हनुमंतरायाने, रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात राम शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही, आणि हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे, तुला काय द्यायचं तर. सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. ऐका बरं, प्रसन्न झाले की माणसं काही पण द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे भाऊ, हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. हे अंगठी पण गिफ्ट आहे, एकाने एक लॉकेट आहे गिफ्ट दिलंय, एकाने ब्रेसलेट गिफ्ट दिलंय. जे दिलंय ते दिलंय. आता इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचं काय नेम थोडंच. काय सांगता कुणाच्या मनात काय येईल कधी, बरोबर आहे. हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका, बरोबर आहे. बरं, ज्याला घालायचं त्याने हसणं मनावर बी घेऊ नका, चांगल्या कामाला लोक हसतच राहतात महाराज, बरोबर आहे ना. ज्याला घालाय, अहो काही बाया म्हणतील, महाराज हा तुम्हाला अंगठी घालायची हो, पण आमच्याकडे आम्ही आणली नाही, पोथा पण चालतील, बनवून घेईल ना, अडचण काय, काही तुम्ही मोठ्या मनानं द्या, मी स्वीकारेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्याला. जे दिलंय तरी अहो प्रसन्न झाल्यावर काय देत नाहीत लोक, त्याला बोला. प्रसन्न झाले की पुण्याचा माणूस बी संभाजीनगरला कथा करू शकतो. संभाजीनगरमध्ये कथाकार नाहीत का? प्रसन्नता ज्याच्यावर आहे त्याला अंत माणूस. लक्षात ठेवा बरं का. प्रसन्न झाल्यावर काय मिळत नाही हो, बोला. प्रसन्न झाल्यावर जीव सुद्धा देतात लोक, बाकीचं काय घेऊन बसला तुम्ही. सीता मातेनं बहुमोल नवरत्नाचा हार दिला, हनुमंतरायानं हार घेतला. सगळ्यांना कथा भाग माहितीये, मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे. हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. सीता माता म्हणले, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतराय म्हणले, याच्यात राम नाही. म्हणे नाही, मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नाही राम का हो नाही काम का, मग तो आव्हाड बी असू द्या. जो नहीं राम का वो नहीं काम का, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. म्हणतात एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा बरं का. देवाचं एक राम नाम माणसाला तारणार आहे. लुटो मजा हरि नाम की ऐसी बकत ना आएगी, एक दिन यारी माल मता सब मिट्टी में मिल जाएगी, जय सिया राम. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यात राम नाही, हारच फेकून दिला महाराज. नवरत्नाचा हार फेकून दिला हनुमंतरायानं. आता तुम्ही बोलत चला. तुम्ही आता कीर्तन झाल्यावर घरी चालला, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची एक आहे रावणाची. कोणती उचलाल? रामाची. पुढे गेल्यावर 2 मूर्त्या लागल्या, एक रामाची एक रावणाची. पण रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला ना महाराज. रावण आहे पण तोळ्यावर जातोय ना, आता करणार काय आम्ही, नाविलाज आहे. ऐका, हनुमंतरायानं नवरत्नाचा हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता
माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिला आणि राम नाही म्हणून तुम्ही फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काही विचारताय का? छान समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिला. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल, सितार, गोवा राजा महाराजाची छाती फाडली तर नुसते पाकिट हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी सर्वांनी पाजवा. सबको दिखला दिया, भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया, भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया। कोई मस्ती न साजन सीने में, कोई मस्ती न साजन सीने विदीर्ण केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो. पुढच्या वर्षी सप्ताह करायचा आहे आपल्याला, एवढा खर्च केल्यावर कशाने करायचा आपण, हे काय लक्ष्मण आहे का? छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात झालं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि हनुमंतरायाला म्हटले, मागा काय नाही, तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. अहो हृदयात ठेवल्यावर कमी प्रसन्नता आहे का?
नुसता डीपी ठेवला तर शेततळ पास होते, वॉलपेपर ठेवला तर सभा मंडप मिळतो, हृदयात ठेवलं काय मिळणार? मागा काय मागायचं? हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले पायो जे मैंने राम रतन धन पायो, पायो जे मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दे मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दे मेरे सद्गुरु, कृपा कर अपनाए पायो जी मैंने धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो. देवा आम्हाला काही नको, आम्हाला धन मिळालं. कशाचं? 500 वर्षापासून आम्ही प्रतीक्षेत होतो त्या धनाच्या. ते धन येणाऱ्या 22 तारखेला आम्हाला मिळणार आहे. ते राम नामाचं धन आहे देवा. बाकी आम्हाला तू काय दे नाही दे आम्हाला माहिती नाही, पण आमचं सर्वस्व जर काय असेल ते राम नामाचं धन आहे आणि ते आम्हाला येणाऱ्या 22 तारखेला मिळणार आहे देवा. म्हणून मला दुसरं काही नको. वाढू दे गॅसचे भाव वाढले काय नको, बरोबर आहे ना? अरे 10 लाखाला यंदा घेतलेलं घर पुढच्या वर्षी 20 लाखाला विकावं अपेक्षा आहे, आणि 4 वर्षापूर्वी 700चा गॅस 1100ला होऊ नये. ही मानसिकता कोणती? ही मानसिकता आहे कोणती? जशी पगार वाढली, तुमच्या अपेक्षा वाढल्या, तशी महागाई बी त्याबरोबर वाढत चालणार आहे. ते थांबणार नाही. एक वाढलं की एक चालत राहणार आहे महाराज. लक्षात ठेवा. आणि दुष्काळ मानसिकतेचा आहे, बरोबर आहे ना? अहो भाजीपाला असून 100 रुपये किलो आहे, बरोबर? ओरडतात लोक, भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवले असेल का? बरोबर आहे. एक भाजी 600 रुपये किलो आहे. हवामान खात्याचा अंदाज, मला काही परफेक्ट भाव माहित नाही, 600-700 असेल, बरोबर आहे. त्या भाजीचा भाव वाढला म्हणून आंदोलन झालं का? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून निवेदन देण्यात आले का? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चा किंवा बातम्या टीव्हीला न्यूजला आल्या का? दुष्काळ मानसिकतेचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला धन नकोय देवा दुसरं, आम्हाला राम नामाचं धन मिळालं. प्रभू रामचंद्र म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. मग प्रभू रामचंद्राला हनुमंतराय काय म्हणतात ऐका. देवा तुमची इच्छा आहे ना, एक काम करा, माझ्याकडे लक्ष द्या. तुमची इच्छा आहे ना मला काहीतरी द्यायची, मग जिथं तुमची कथा चालू आहे, मग ते शेवाळे महाराज जरी करत असतील तर तिथं मला ते जाऊन ऐकता यावी. म्हणून एक आसन रामायणात हनुमंतरायासाठी असतं. आजही मोरारी बापू कथा करणारे महाराज डोक महाराज एक आसन हनुमंतरायाचं ठेवलेलं असतं. मला ती जाऊन ऐकता यावी. आणि जिथं तुमची कथा नाही देवा तिथं मला करता यावी, मला गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंत. म्हणून कथा करणारे म्हणतात आई हनुमंत विराजिये, कथा करो मत्यानुसार. आई हनुमंत विराजिये, गाता ऐकता हरी गुण, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण. हे जर कळलं नसेल देवा तर नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण. तुका म्हणे पाहे घड्याळाकडं, तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण. विठोबा